श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपल्या रेसिपीचं नाव आहे टम्म फुगणाऱ्या पुऱ्या। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतले अर्धा किलो, साधारण अर्धा किलोच आहे। आणि त्याच्यासाठी लागणार आहे रवा। मग तुम्ही बारीक घ्या किंवा जाडा घ्या, कुठचा पण घ्या, मीडियम घ्या। आणि चवीप्रमाणे मीठ। तर आपण रवा घालून घेऊ आधी। याच्यात थोडासा म्हणजे घालायचा, छोटी लहान वाटी, ते छोटी लहान वाटीच्या अर्धी वाटी टाकलेलं आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। असं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। आता आपण हे मळून घ्यायचे। आता आपल्याला याच्यात तेल नाही, हे मळून घ्यायचे तेल न घालता। तेल घातलं तर काय होणार, ते तेलकट होणार, त्याच्यामुळे तेल नाही घालायचं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ, रवा आणि मीठ चांगलं असं मिक्स करून घेऊ। आणि पाण्यानेच घट्टसारखं मळायचं पीठ, सैल नाही मळायचं। आपण चपातीला मळतो तसं सैल नाही मळायचं, घट्ट मळायचं। कधी पण पुऱ्या करताना पुऱ्यांचं पीठ न घट्ट मळायचं, म्हणजे त्याला पीठ लावायची गरज नाही लागत। आपल्याला पीठ नाही लावायचं, असंच ते लाटून होतं। आपण थोडं थोडं पाणी घालून आता मळून घेऊ। आधीच जास्ती नाही घालायचं, थोडं थोडं घालत मळायचं, म्हणजे घट्ट होतं। नाही तर मग एकदाच टाकलं तर सैलसारखं होतं। थोडं थोडं करून आता मी हे मळून घेते पीठ चांगलं। बघा, अशा प्रकारे आपण मळून घेऊया पीठ। हे बघा, अशा प्रकारे आपण असं घट्ट पीठ मळून घ्यायचे। हे बघा, अजिबात तेल नाही टाकलेलं, आपण असंच पीठ मळून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचं। आता हे असं सुक्कच चांगलं मळून घ्यायचं, दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं। चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात, क्रॅक नाही होत। तर चांगलं असं मळून घेऊया। असं दोन हाताने असं मळून घ्यायचं। मग चांगलं तुम्ही बघू शकता कसं घट्ट झालेलं आहे आपलं पीठ, किती घट्ट मळलेलं आहे। म्हणजे सैल पण नाही आणि घट्ट पण नाही, एकदम घट्ट पण नाही, असं बरोबर झालेलं आहे। म्हणजे पुऱ्यांना जसं लागतं ना तसं परफेक्ट झालेलं आहे। तर आता वरून आपण याला तेल लावायचे थोडंसं, बस। वरून असं तेल लावून जरा वेळ ठेवून द्यायचं, 5-1 मिनटं, 5-10 मिनटं ठेवून द्यायचं। बघा, आता आपण हे पीठ मळून ठेवलेलं आहे। आता तेल लावून पण चांगलं असं मळून घेतलं। आता आपण हे झाकून ठेवायचं, 10 मिनटं झाकून ठेवायचं, कारण आपण त्याच्यात रवा टाकला ना, मग रवा पण फुलतो, त्यामुळे झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया। हे बघा, आता आपली 10 मिनटं झालेली आहे। तर आपण बघूया पीठ। बघा, झाले चांगलं मस्तपैकी आपलं पीठ। परत त्याला असं मळून घ्यायचं, पुन्हा त्याला असं मळून घ्यायचं। चांगलं मळलं ना का पुऱ्या खूप छान होतात, त्यामुळे खूप छान मळून घ्यायचं पीठ। तर आपल्याला आता लहान लहान असे गोळे करून घेऊ। आता आपल्याला जसे पाहिजेत ना तसे आपण गोळे करायचे, लहान मोठे, कोणाला कसे लागतात त्याप्रमाणे करायचे गोळे। आता हे पण ना गोळा असा घेऊन हातावर असं मध्ये असं चांगला असं दाबून 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 असं चांगला त्याचा असा गोल करायचा, असं चांगला असा गोल करून घ्यायचा दाबून दाबून। हे बघा, अशा प्रकारे मी आता गोळे करते। असे दाबून दाबून असे गोळे करायचे, मग ते क्रॅक नाही जात, पुऱ्या छान होतात। तर मी असे गोळे करून घेते, असे मी गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण लाटायला घेऊ। आता असा पोलपाटवर गोळा ठेवायचा आणि लाटून घ्यायचा। आता आपल्याला तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही लागत। कोण नाही हे झालं तर तेल पण टाकतात, पण आपल्याला तेल लावायची पण गरज नाही। आपण पीठच तसं मळलेलं आहे, त्यामुळे आपल्या अजिबात चिटकणार नाही। आणि बघा, मस्त गोल पण होते, आकार पण अशी काढायची गरज नाही, वाटी बिटीने खूप छान अशी होते आपली पुरी। तर आपण अशा करून घेऊ आधी। अशा टाकल्या तरी त्या चिकटणार नाही अशा। आता हे बघा, मस्तपैकी छान होतात गोल, हे मस्त टम्म फुगतात त्या, आणि तेलकट पण होत नाही। अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्या ना, म्हणजे तेलकट पण नाही होणार आणि मस्त टम्म फुगलेल्या होतील। हे बघा, एकावर एक टाकल्या तरी सुद्धा चिटकत नाही आणि पटापट होतात। मग चिकट पीठ झालं तर मध्ये चिटकतात, त्याला पीठ लावा, तेल लावा, त्यापेक्षा हे असं पीठ मळायचं मस्त। कशा पण टाका, चिटकणार नाही त्या आणि खूप छान होती।
आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी दाखवते तुम्हाला. पटापट आता एवढ्या पुऱ्या केल्या, एवढ्या थोड्या पुऱ्या करून दाखवते. कसं तुम्हाला आकार पाहिजे, म्हणजे लहान मोठ्या गोळ्या पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा मस्तपैकी. आता आपण तळायला का आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण पुरी टाकायला घेऊ. हे बघा, तेल तापलेलंच ठेवायचं, म्हणजे गॅसची फ्लेम एकदम खूप कडकडीत तापलं ना तर तुम्ही गॅसची फ्लेम बारीक करू शकता. नाही तसं पुऱ्यांना आपल्याला हेच करायचे, तेल तापूनच घ्यायचे आणि असं वरून वरून असं हे करायचं. हे बघा, चांगली ती अशी फुगली ना का तिला असं पलटी करायचं. तेल पण जरा जास्ती असलं का चांगल्या पुऱ्या फुगतात. इथे मी तेल कमी घेतले, आपण दुसरे टाकून घेऊ. ही बघा, आता चांगली निथळून घ्यायची. हे बघा अशी मस्त फुगली. बघा फुगली का पलटायची तिला. आता काय काय चालूच आहेत सण. आता आपलं रामनवमी, हनुमान जयंती आणि परत आंब्यांचा सण, आंब्यांचा सीझन चालू आहे, म्हणजे आमरसपुरी. पुऱ्या तर आपल्या सगळ्यालाच लागतात. खीरपुरीला पुरी, श्रीखंडपुरीला पुरी. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या करा. हे बघा ते मस्त झाले. पण दुसरी पुरी टाकू. हे बघा फुगली का पलटायची. किती छान झाले बघा, टम्म फुगलेली. आणि तेलकट पण होत नाही, त्या सुक्या सुक्या अशा मस्त आणि टेस्ट पण लागत आहे. तर ह्याला काढून घेऊया आपण. आपण दुसरी पुरी घालून घेऊ. आपल्या पुऱ्या पण अशा मस्त झाल्यात ना, एकदम छान. बघा बघा कशी मस्त फुगली का त्याला पलटायची तिला. आणि असं वाटते आपल्याला का एकदमच खूप हाय हे झालेलं आहे, तेल खूप तापले, तर थोडंसं मीडियम फ्लोवरती करायचं, एकदम स्लो नाही करायचं. झाली आता ही पुरी. असं मी आता करून घेते. असं तेल साप निथळायचं असं. हे बघा आता आपण दुसरे टाकून घेऊ. मस्त फुगले, काढून घेऊ. तर थोडंसं तापले तेल, मग थोडं कमी करायचं, फ्लेम थोडीशी कमी. आता आपण दुसरी टाकून घेऊया. आपण आता टाकूया. ही बघा आता फुगली का आपण त्याला पलटी मारायची. खूप छान होते ती. आता तुम्हाला 3-4 एकदम करायचे असतील तर तेल जास्ती टाका आणि तळा, काहीच प्रॉब्लेम नाही. 3-4 पण होऊ शकतात. तेल जास्ती टाकलं का होतात तशात. हालून पण चांगली झाली मग काढायची. किती मस्त झाले की नाही. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत. हे बघा, हां 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 बघा किती मस्त झालेले आहेत. खाण्यासाठी खूप छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत टम्म फुगणाऱ्या पुऱ्या बघा. आणि तेलकट पण नाही आहेत आणि खूप छान होतात. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी
तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.